उद्धव ठाकरे ज्या मातोश्री निवासस्थानी राहतात त्या निवासस्थानाच्या बाहेर 2 ड्रोन कॅमेरे दिसल्याचा दावा ठाकरे कुटुंबाने केला। त्यामुळे मातोश्रीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा प्रयत्न होतोय असा संशय देखील आता वर्तवला जातोय। पाहूयात। ठाकरेंच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे हेरगिरी। मातोश्री बाहेर 2 ड्रोन दिसल्यानं खळबळ। मातोश्रीची सुरक्षा धोक्यात। मातोश्री म्हणजे ठाकरे घराण्याचं निवासस्थान। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे मातोश्री या निवासस्थानीच राहतात। त्यामुळे मातोश्रीच्या परिसरात कडक सुरक्षाही असते। मात्र मातोश्रीच्या बाहेर अचानक 2 ड्रोन दिसल्यानं खळबळ उडाली आहे। त्यामुळे मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात आलाय। मातोश्री मधूनच या ड्रोनचं चित्रीकरण करण्यात आलंय। मातोश्री आणि MMRDA कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन घिरट्या घालत असताना दिसून आला। ही जी आपण उंच इमारत बघतो आहोत ती या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे नवीन मातोश्री आहे आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोरच्या साईडला जुने मातोश्री आहे। त्यामुळे हा जो संपूर्ण परिसर आहे हा संवेदनशील परिसर मानला जातो आणि त्यामुळे या परिसरामध्ये ड्रोन किंवा इतर कुठल्याही ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी या परिसरातल्या VIP जे आहेत त्यांना पूर्वसूचना देणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचा आक्षेप जो आहे तो शिवसेना नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु या सर्व प्रकरणावर मुंबई पोलिसांनी तात्काळ खुलासा केल्याचाही पाहायला मिळतं आहे की पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे की MMRDA कडून हे ड्रोन उडवण्यात आले होते आणि तशा पद्धतीची मुंबई पोलिसांकडून MMRDA ने परवानगीही घेतली होती। कारण का मुंबई MMRDA ला या संपूर्ण परिसरामध्ये पॉड टॅक्सी सुरू करायची आहे। त्यामुळे खेरवाडी असेल, BKC असेल, कलानगर असेल या परिसरामध्ये हे सगळे ड्रोन उडवण्यात आले। परवानगी घेऊन MMRDA कडून BKC आणि खेरवाडी परिसरात ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनी एक्सपोस्ट करत काही सवाल उपस्थित केलेत। कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची आणि दिसल्यावर लगेच बाहेर पडण्याची परवानगी मिळते? रहिवाशांना का कळवलं गेलं नाही? MMRDA फक्त संपूर्ण BKC साठी आमच्या घराची देखरेख करत आहे का? MMRDA नं जमिनीवर उतरून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावं, जसं की MTHL, अटल सेतू जे त्यांच्या भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे। तसंच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवलं गेलं नाही? यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी आरोप केले जात असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। मातोश्री आणि त्याच्या आतलेसला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे। मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेला आहे? जे तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी। म्हणजे कोण राहतात? म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्धवजी असतील किंवा त्यांचं कुटुंब राहतो। मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं असं ड्रोन आम्ही या वेळेमध्ये या कामासाठी आम्ही करणार आहोत। म्हणजे सर्वसामान्य एक नाही आणि राज्य सरकार म्हणून पाहिजे त्या गोष्टी करतायत। मग याचा हेतू काय होता? उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर। त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं। कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे। त्यामुळे कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उबाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या प्रकरणावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। आपण त्यांच्यावर नजर ठेवत नसून हा तपासाचा भाग असल्याचं अजित पवार म्हणाले। तपासाचा भाग आहे, त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। माहित नाही, मी काही नजर ठेवत नाही। उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मातोश्रीवर नजर ठेवली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। यावरून आता राजकीय वाद पेटलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।